तर न्यूज 18 लोकमतच्या या शिक्षण परिषदेचं दुसरं सत्र आपण सुरू करतोय आणि या सत्राकडे वळत असताना हे सत्र आहे ओव्हरसीज एज्युकेशन. यामध्ये सहभागी होणार आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर तुषार विनोद देवरस, जे ॲस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमीचे संचालक आहेत. आणि माझे सहकारी मिलिंद भागवत यांना मी विनंती करते की डॉक्टर तुषार विनोद देवरस यांना घेऊन प्लीज स्टेजवरती यावं. आणि न्यूज 18 लोकमतच्या शिक्षण परिषदेतल्या या दुसऱ्या सत्राची सूत्र मी माझे सहकारी मिलिंद भागवत यांच्याकडे सुपूर्द करते. खूप पायाभूत असा टप्पा आहे तो म्हणजे शिक्षण. आणि त्या शिक्षणाच्या संधी आजकाल इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपलब्ध आहेत. मॅडमनी आणि सरांनी सांगितलं तसं भारतात उपलब्ध आहेत, ऑनलाईन उपलब्ध आहेत, डिस्टन्सने उपलब्ध आहेत. पण एका मर्यादेनंतर आपल्याला असं वाटतं की तिकडे गेलं पाहिजे, साता समुद्रापार, आणि काहीतरी वेगळं शिकलं पाहिजे, किंवा आपल्यापेक्षा वेगळं, चांगलं, उत्तम असं काहीतरी अन्य ठिकाणी आहे ते आपण शिकलं पाहिजे. काही प्रमाणात ही वस्तुस्थिती आणि काही प्रमाणात आपल्याला आकर्षणही असतं. अशा दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात. तर आपण त्या अनुषंगाने सरांच्याकडनं, देवरस सरांच्याकडनं काही गोष्टी जाणून घेऊयात. एक प्रश्न गेल्या काही काळापासून, म्हणजे जेव्हा हे सरकार केंद्रातलं आलं, त्यानंतर नवीन शैक्षणिक धोरण आलं, गेल्या काही काळात असे अनेक जण जे शिक्षण क्षेत्रात एक 300 वर्षांपूर्वीचे किंवा 500 वर्षांपूर्वीचे विचार किंवा त्यावेळेच्या काही गोष्टी मांडणारे असतात, तर ते असं म्हणतात की भारतात त्या अर्थाने सगळ्या प्रकारचं शिक्षण उपलब्ध आहे. आणि पूर्वी आपण बघितलं, म्हणजे एक कायम युनिव्हर्सल वाक्य असतं की इंग्रजांच्या इकडे म्हणजे परदेशात जायचं, शिक्षण घ्यायचं आणि मग परत परदेशातच राहायचं. तर याच्यातला विनोदाचा भाग जरी सोडला तरी खरंच सर असं आहे का की भारतामध्ये ज्या संधी उपलब्ध आहेत त्याच्यापेक्षा खूप चांगल्या, खूप वेगळ्या अशा प्रकारच्या संधी खरंच परदेशात उपलब्ध आहेत का? नमस्कार. नाही, बिलकुल. म्हणजे भारताचं एज्युकेशन तसं फंडामेंटली फार स्ट्रॉंग एज्युकेशन आहे. मी कधीही भारताचं एज्युकेशनबद्दल म्हणणार नाही की भारतामध्ये कुठेही आपण एक इन्फिरियर क्वालिटीचं एज्युकेशन आपण देतो आहे. प्रश्न काय असतो की ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुम्हाला हे एज्युकेशनमध्ये जसे जगामध्ये करिअरमध्ये, इंडस्ट्रीमध्ये टेक्नॉलॉजी बदल होत राहतात, तसे एज्युकेशन क्षेत्रांमध्ये आपण बदल करतो आहे का? आणि याच्यामध्ये सगळ्यात एक मोठा मिसिंग कंपोनेंट, जसा सर पण मागा म्हणत होते आणि एक प्रश्न होता मागच्या सेशनमध्ये, रिसर्चवरती जो सगळ्यात मोठा डिफरन्स जो इंटरनॅशनल एज्युकेशनमध्ये आणि आपल्यामध्ये आहे तो एक रिसर्चचा आहे. रिसर्च करण्यासाठी पैसा आणि वेळ दोन्ही लागतो. आज सगळे नोबेल प्राइज विनर्स युनिव्हर्सिटीजमध्ये बसलेले आहेत. आज वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमधले जे तज्ज्ञ मंडळी आहे, आज रघुराम राजन RBIचे गव्हर्नर होते, त्यांनी RBI सोडलं, ते युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शिकवतात आहे. आज शिक्षकाचं महत्त्व आपल्या सगळ्या इन्स्टिट्यूशनमध्ये सगळ्यात जास्त आहे. आणि आधीच्या 15-20 वर्ष आधीचं एज्युकेशन आजच्या एज्युकेशनमध्ये भारतामध्ये केलं, आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्याला शिक्षकांचा येतोय. आज 12वीच्या मुलांना विचारा किती मुलांना आज टीचर व्हायचं आहे. आज आपले सगळे एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स चांगले चाललेले आहेत. त्याचा अर्थ काय की टॉप लेवलमध्ये सगळे शिक्षक मंडळी, भारतामध्ये इंटेलिजन्स आहे, आपले लोक फार चांगले आहे. पण जो गॅप व्हायला पाहिजे, जे त्याच्याबरोबर जे शिक्षकाची क्वालिटी यायला पाहिजे. इवन IITचे तुम्ही फिगर्स बघा, IITमध्ये आज टीचर्सचं शॉर्टेज आहे, मिळत नाही. IIT विथ PhD माणूस आज IIT जॉईन करायला तयार नाही आहे. आज त्याला 6 पे 7 पे कमिशन नाही, त्याला इंडस्ट्री 4 पट पगार देते IIT विथ PhDला. हा गॅप मोठा झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आज आपल्याला गरज आहे की आज इंटरनॅशनल एज्युकेशनमध्ये जायला पाहिजे, लेटेस्ट शिकायला पाहिजे आणि भारतामध्ये परत यायला पाहिजे. आपण चायनाला आज कितीही नावं ठेवली तरी तुम्ही आज वर्ल्डच्या सगळ्या टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये चायनीज मुलं आहेत, ते जातात, परत येतात चायनामध्ये आणि कॉन्ट्रीब्यूट करतात. तुमचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे या क्षेत्रातला, तुम्हाला काय वाटतं की किती टक्के विद्यार्थी खरंच परत भारतात येतात, किंवा ते तिथे जाऊन शिकल्यानंतर त्यांना भारतात तशा प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत? या फार कमी नंबर आहे. आज परत येणारा नंबर खरंच बघितलं तर फार छोटा नंबर आहे. कारण की आज कंपॅरिझन सॅलरीजमध्ये होतं. पण त्याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम येतो आहे की
आज आपण कशासाठी जातो आहे तो पण इम्पॉर्टंट आहे. आज माझ्याकडे मी इंजिनिअरिंग म्हटलं तर माझ्याकडे IIT सगळ्यात चांगले इन्स्टिट्यूशन्स आहे. मी मॅनेजमेंट म्हटलं IIM अहमदाबाद आणि सगळे IIM सगळे आहेत. मेडिकलमध्ये एम्स सगळे आहेत. मी भारताच्या बाहेर तेव्हा जायला पाहिजे जेव्हा मला IIT, IIMs आणि एम्सपेक्षा बेटर कॉलेजमध्ये जातोय. माझं पर्पज जे जाण्याचं आहे, आज बराचसा जो लॉट जो सेटलमेंटसाठी जातोय की मला अमेरिकेला जायचं आणि मला सेटल व्हायचं आहे, मी त्याच्या खूप फेवरमध्ये नाही आहे. मग IIT बॉम्बेपेक्षा किती वरती माझं कॉलेज मिळतं आहे, त्या कॉलेजमध्ये मी एज्युकेशनसाठी जाणार आहे. माझा ध्येय एज्युकेशनचा असायला पाहिजे, माझा ध्येय सेटलमेंटचा नसायला पाहिजे. म्हणून आम्ही जास्त त्याच्यामध्ये म्हणजे मुलांना जेव्हा गायडन्स पण करतो, काउन्सिलिंग पण करतो, तर आयडेंटिफिकेशन खूप म्हणजे क्रिटिकल. दर्जा किंवा गुणात्मक शिक्षण जर का अत्योच्च दर्जाचं असेल तर आवर्जून परदेशात जायला बिलकुल हरकत नाही. जायला पाहिजे. अन्यथा भारतात पण, संधी उपलब्ध आहे. हां, पण दुसरा प्रॉब्लेम काय झालेला आहे की भारतामध्ये आपल्याकडे ती 50%, 60%चा मुलगा असेल, तो स्वतःच विचार करतो की मला तर चांगलं कॉलेज मिळणारच नाही आहे, मी ॲव्हरेज मुलगा आहे. आणि जसं मॅडम पण म्हणतो स्किल्सवरती आज ज्याला मार्केटिंगमध्ये सक्सेस व्हायला 95% मार्क नको आहे. खरं. धीरूभाई अंबानी फक्त मॅट्रिक्युलेट होते, त्यावेळी त्यांनी इतकी मोठी रिफायनरी क्रिएट केली. अल्टिमेटली स्किल्स, ॲबिलिटी आणि पर्सनॅलिटीवरती करिअर तयार होतं. आयडेंटिफिकेशन आता जसं एक अर्ली स्टेज आयडेंटिफिकेशनच करिअरमध्ये नाही. आपण स्किलवरती भरपूर बोलतो, पण स्किल आयडेंटिफिकेशनवरती आज बोलत नाही आहे. आणि त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे हा वाढत चाललेला आहे. तुम्हाला असं वाटतं की या नवीन एज्युकेशनल पॉलिसीमध्ये अशा ज्या आत्तापर्यंत ज्याची कमतरता होती अशा काही गोष्टींचा समावेश आहे, त्याचा हो, उपयोग होईल? मला काय वाटतं, मी 2 गोष्टी म्हणतो. एज्युकेशन पॉलिसी एक पॉलिसी डॉक्युमेंट सारखं बघावं की कुठेतरी डायरेक्शन, पण इनिशिएटिव्ह जो आहे तो इंडिव्हिज्युअल माणसाने घ्यावा, इन्स्टिट्यूशन्सने घ्यावा. आज सगळ्यात मोठा एज्युकेशन पॉलिसीचा काय अर्थ आहे की ठीक आहे, आज इंटरनॅशनल दर्जा काय आहे, भारताचा दर्जा काय. मी MIT, स्टॅनफोर्ड, हार्वर्ड सारखे कॉलेजेस मी भारतामध्ये का नाही बनवू शकत? ते लोक काय वेगळं करतात ते आज जगामध्ये जे मी आज भारतामध्ये नाही करू शकत. आज जर्मनी इंजिनिअरिंगला जा किंवा मेडिकलला जा किंवा कोणत्याही कोर्सेसला जा, फ्री एज्युकेशन देतं. ते इन्स्टिट्यूशन्स कसे होतात तर एज्युकेशन पॉलिसीने सगळ्यात चांगलं काय गोष्टी केलेली आहे आपल्याला की आपल्याला इंटरनॅशनल कोलॅबरेशनचा मार्ग इतका सुंदर ओपन करून दिला आहे की तुम्ही आता जगामध्ये स्टॅनफोर्ड बरोबर टायअप करा ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला तुमच्या शिक्षणाचा दर्जा कमी आहे, तुम्ही आज MIT, स्टॅनफोर्ड, हार्वर्ड बरोबर टायअप करा, त्यांचे काय बेस्ट प्रॅक्टिसेस आहे, आपली फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम करा, सिलेबसमध्ये वर्कआउट करा. आणि अल्टिमेटली मी नेहमी सगळ्या लोकांना सांगतो, आम्ही मोठा प्रोजेक्ट रन करतोय की ज्याच्यामध्ये क्वालिटी एज्युकेशन बरोबर अफोर्डेबिलिटी यायला पाहिजे. रिसर्च भारतामध्ये रिसर्च फंडिंग यायला पाहिजे. गव्हर्नमेंटकडे पैसा नाही आहे. आज सर म्हणत होते की कॉर्पस उभा करावा, आपण गव्हर्नमेंट पैसा देणार नाही आहे. आज आपल्याला आपला पैसा स्वतःच फिनान्शियल ऑटोनॉमी करून आपल्याला पैसा स्वतःच करायला लागेल. आज तुम्ही स्टॅनफोर्ड MIT मध्ये आज 2-2.5 लाख कोटी रिसर्च फंडिंग असतो. पूर्ण भारताचा एज्युकेशन बजेट 96-97,000 करोड्स आहे. आज एक कॉलेजचं बजेट आपल्या पूर्ण भारताच्या एज्युकेशन बजेटपेक्षा मोठं आहे. प्रश्न काय झालेला आहे की तो पैसा भारतामध्ये कसा आणायचा. आपल्याला आता गरज काय आहे की इंटरनॅशनल आपल्याला मुलं बाहेर पाठवायचा हा टेम्पररी सॉल्युशन आहे, पण ॲट द एंड ऑफ द डे नेक्स्ट 5 इयर्स 10 इयर्सचं धोरण बघितलं की तिकडच्या इन्स्टिट्यूशन सारखे आपले इन्स्टिट्यूशन तयार व्हायला पाहिजे. आणि ते कोलॅबरेटिव्ह अप्रोचने, मॅजिक नाही होऊ शकत. आत्ता आपल्याकडे शिक्षक नाही आहे, एक ॲक्सेप्ट करायला पाहिजे, मॅजिक वॅन नाही आहे आपल्याकडे. कोलॅबरेटिव्ह अप्रोच इज द ओनली अप्रोच. पण सर तरीसुद्धा आत्ताच्या काळात ज्यांना कोणाला बाहेरच्या देशांमध्ये शिकायला जायचं आहे, मग कदाचित पॅरामेडिकल, मेडिकल कोर्सेस असतील किंवा अन्य कुठल्या प्रकारचे रिसर्च ओरिएंटेड काही शिक्षण असेल, तर सध्या कुठल्या देशांमध्ये सगळ्यात जास्त चांगल्या संधी आहेत किंवा अशा कुठल्या युनिव्हर्सिटीज आहेत की जिथे तुम्हाला अफोर्डेबिलिटी आहे, जिथे तुम्हाला उत्तम जे भारतात नाही किंवा तुम्हाला रिसर्च ओरिएंटेड करायचं तर त्या प्रकारचं शिक्षण मिळू शकतं? नाही, आता मध्ये मॅक्झिमम सगळे मुलं जे जातात US आणि जर्मनी आता लीडिंग आहे. US एक शिअर साईजमुळे पण 3 times बिगर दॅन इंडिया, नंबर 1 इकॉनॉमी, आणि जर्मनी इज नंबर 3 इकॉनॉमी आहे. दोन्हीकडे आज एज्युकेशन इवन 12वी नंतर मुलगा इंजिनिअरिंगला जातो आहे. आज भारतामध्ये जी फीस आहे इंजिनिअरिंग कॉलेजची त्याच्यापेक्षा अमेरिकेमध्ये फीस कमी आहे. आज अमेरिकेमध्ये
60% मुलं 12वी नंतर 100% स्कॉलरशिपने झाले. MIT मध्ये जितके मुलं ॲडमिट होतात 93 to 94% मुलं 100% स्कॉलरशिपने जातात. नाही पण मग हां. भारतातनं जे विद्यार्थी असे जाऊ इच्छितात त्यांना हे प्रॅक्टिकली शक्य आहे 100% हो, प्रॅक्टिकली scholarship शक्य मिळणं? आहे, प्रोव्हाइडेड. त्यांनी 9वी-10वी पासून प्रोफाईल क्रिएट केला तर 12वीची परीक्षा झाली आणि त्याच्यानंतर म्हटलं मला अमेरिकेला जायचं आहे, नॉट पॉसिबल. कारण की त्यावेळी त्यांचं इव्हॅल्युएशन पद्धती एक्झामिनेशन ओरिएंटेड नाही आहे. परदेशात जाताना किंवा अशा प्रकारचं उच्च शिक्षण भारताच्या बाहेरचं घेताना तुमचा एम कसा तुम्ही क्लिअर असला पाहिजे? कारण म्हणजे जसं तुम्ही म्हणाल काही गोष्टींची सुरुवात तुम्हाला 9वीत करायला लागेल. आता सर 10वीला असलेल्याही विद्यार्थ्यांना काही वेळेला काही बेसिक गोष्टी लक्षात येत नाहीत आणि त्या त्यांना लक्षात आणून द्यायचं पालकांना लक्षात येत नाही. तर अशाबद्दल काय सांगा? नाही, बरोबर. मी नेहमी म्हणतो की आपण जेव्हा एज्युकेशनमध्ये एंटर होतो अल्टिमेटली आपल्याला एक सक्सेसफुल सॅटिस्फाईंग करिअर पाहिजे असतो. आणि एकदा सॅटिस्फाईंग करिअर असेल ना पैसे ऑटोमॅटिक येतात. आपल्याला पैशाच्या मागे जावं लागत नाही. एम्प्लॉयबिलिटी हा प्रश्नच नाही आहे कुठेही. म्हणजे आज जे जितकं बोलणं चाललेलं आहे की आज माझं ध्येय मला जॉब असायला पाहिजे का नाही, जॉब ऑटोमॅटिकली मिळेल. आज आय एम अहमदाबादमधून पास होणाऱ्या मुलाला जॉब मिळणार नाही असं नाही आहे. आपण एकदा दर्जेदार शिक्षण, तर क्वालिटी एज्युकेशन अँड सक्सेसफुल करिअर आम्ही म्हणतो फंडामेंटल राईट करायला पाहिजे. क्वालिटी एज्युकेशन आणि सक्सेसफुल करिअर याचं कॉम्बिनेशन. आज लोक शिक्षण आणि करिअर जो मध्ये मागच्या वेळी पण प्रश्न विचार खूप डिफिकल्ट आहे. करिअर आधी चूज करायला पाहिजे, त्या करिअरसाठी जे शिक्षण लागतं ते घ्यायला पाहिजे. आज मी आधी एज्युकेशन जातो इंजिनिअरिंग, मला नाही माहिती काय करायचं आहे त्याच्या पुढे, मी कशाला इंजिनिअरिंग घेतलं. कोणी म्हटलं मेकॅनिकल चांगलं आहे, कोणी म्हटलं कॉम्प्युटर. मला करिअर काय करायचं, 15 वर्षानंतर मी स्वतःला कुठे बघतोय त्यावेळी माझ्याकडे आधी मी स्किल्स सगळे टेस्ट केलेत, ॲबिलिटी, माझी पर्सनॅलिटी, आणि त्याच्यासाठी मला काय काय कोर्सेस करायला, हायब्रिड कोर्सेस करायचे, ड्युअल डिग्रीज घ्यायची, ट्रिपल डिग्रीज घ्यायची, या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. तरीसुद्धा भारतीय आणि परदेशी विद्यापीठांमध्ये असा काय मूलभूत फरक आहे? प्रामुख्यानं परदेशी विद्यापीठांमध्ये असं काय आहे की ज्याच्यामुळे बेसिक शिक्षणाच्या पद्धतीत किंवा शिक्षण देण्याच्या पद्धतीतच फरक आहे, त्याच्यामुळे मग आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या इथे नाही, आपल्याला रिसर्च करायचं किंवा अन्य काही करायचं तर आपण परदेशात जाऊनच शिक्षण घेतलं पाहिजे? नाही, मी 2 पॉईंट आधी सांगितलं, एक तर रिसर्च आणि टीचर्स, शिक्षक. टीचर्स मेक्स द इन्स्टिट्यूशन. तिसरा जो मेन फॅक्टर आहे ॲप्लाइड साईड. म्हणजे आज मला मॅट्राईजचे शिकवलं आहे मॅथमॅटिक्समध्ये, लिनियर इक्वेशन शिकवलं आहे मी मॅथमॅटिक्समध्ये. का शिकवलं आहे मला नाही माहिती त्याचं ॲप्लिकेशन काय आहे इंडस्ट्रीमध्ये, मी कुठे ते यूज करणार. मी स्टॅटिस्टिक्समध्ये मीन मोड मीडियन मला सांगितलं, मला नाही माहिती ते कशासाठी. इंटरनॅशनल एज्युकेशनमध्ये काही शिकवताना त्याचं प्रॅक्टिकल कुठे तुम्ही इम्प्लिमेंट करताय ते इम्प्लिमेंटेशन तुम्हाला त्याच्या बरोबर येतं. जेव्हा ॲप्लाइड साईड त्याच्या बरोबर येते तुमचं रिटेन्शन फास्ट होतं. तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता की आज मॅथमॅटिक्समध्ये मला लिनियर इक्वेशन का शिकवलेलं आहे, मला मॅट्रायसिस का शिकवलेलं आहे. आपण एक मॅथमॅटिक्सला ॲज अ मॅथमॅटिक्स घेतो, प्रॉब्लेम सॉल्विंग तिथे सॉल्व्ह करायचे, मार्क मिळवायचे. आज मला मॅथमॅटिक्समध्ये चांगले मार्क पाहिजे, मला जेई मेन्स द्यायची, मला त्याच्यामध्ये मिळायचं, पण मला ते का शिकवतो आहे मला काहीही त्याच्याबद्दल माहिती नाही. मला त्याच्या ॲप्लिकेशन जेव्हापर्यंत माहिती होत नाही. आणि चौथं मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन, जसं खूप जास्त म्हणजे आज मेकॅनिकल इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्सचं कॉम्बिनेशन विथ एंटरप्रिनरशिप ॲज अ मार्जर, दे हॅव ड्युअल मेजर मायनर असे जे कॉन्सेप्ट्स असतात त्याच्यामध्ये. सोशल इंटरॅक्शन जे आपण बोलतो, सोशल वर्कवरती प्रचंड असतं इंटरनॅशनल एज्युकेशनमध्ये. म्हणजे सोशल आणि इन्व्हायरमेंटलमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट्स करावे लागतात की तुम्ही आपल्या देशाला काय देताय की तुम्ही ह्युमॅनिटीला काय देताय. एक सोशल अँगल, फक्त मी फिजिक्स शिकतोय, केमिस्ट्री शिकतोय किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतोय की नाही, तो सोशल अँगल आज एज्युकेशनचा पार्ट आहे. इथिक्स, इंटिग्रिटी आणि पॅशन. इथिक्स, इंटिग्रिटी, पॅशन, इट इज अ पार्ट ऑफ एज्युकेशन. आज एज्युकेशन सिस्टममध्ये ते शिकवलं जातं. आता किती सक्सेसफुल होतं ती वेगळी गोष्ट असते, पण तरी आज गरज आहे इवन सगळ्या शिक्षणमध्ये बेसिक स्कूल एज्युकेशनपासून इथिक्स, इंटिग्रिटी आणि पॅशन या तिन्ही सिस्टम्सला ॲज इंटरनॅशनल रिसर्च, टीचर्स, सिलेबस आणि मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड अप्लाइड साईड, तुम्ही हा कॉम्बिनेशन बघितला, तुम्हाला आय थिंक कोणत्याही मुलाला किती ॲव्हरेज किंवा बिलो ॲव्हरेज तुम्ही काही शब्द वापरा त्याला, तो मुलाला सक्सेसफुल करिअर करायला. आणि जेव्हा सक्सेसफुल करिअर होईल तुम्हाला अनएम्प्लॉयबिलिटी हा शब्द दिसणार नाही, तुम्हाला कोणाकडे कमी पैसे असणार नाही,
एव्हरीबडी विल बी अ प्रॉपर एक डिसेंट लाईफ लीड करू शकतील. आणि लास्टमध्ये स्पिरिच्युअलिटी डेफिनेटली मी बोलतो, आज फिजिकल हेल्थ अँड मेंटल हेल्थ दॅट इज ऑल्सो खूप जास्त आज एज्युकेशन सिस्टमचा पार्ट इंटरनॅशनली बरंच आता लक्ष दिलं जातं आहे. इंडियामध्ये काही काही इन्स्टिट्यूशन्स बरंचसं इनिशिएटिव्ह घेत आहे, कारण की तुमचं फिजिकल हेल्थ अँड मेंटल हेल्थ चांगली नसेल तर तुमची जे लर्निंग अल्टिमेटली यू वॉन्ट टू बी ऑल्सो हॅपी लाईफ तुम्हाला करायला पाहिजे. तर इंटरनॅशनल एज्युकेशन इंडियापेक्षा बेटर अँड अफोर्डेबल असेल आणि विथ अ क्लिअर ऑब्जेक्टिव्ह. मी सेटलमेंटचा कधीही फेवरमध्ये नसतो, पण हा इंडिव्हिज्युअल प्रश्न असतो मुलांसाठी की त्यांनी सेटल व्हावं की नाही. ठीक. खरं तर याही विषयात शेवटचे 2-3 प्रश्न आल्यानंतर असं वाटायला लागलं होतं की जाणून घेण्यासारख्या आणखीन काही गोष्टी आहेत, जसं मगाच्याही सत्रात झालं होतं की असं वाटायला लागलं आणखीन एक 5-6 प्रश्न असते तर बरं झालं असतं, आपल्याला एक 2-3 चांगले मुद्दे कळले असते. पण शेवटी वेळेची आपल्याला मर्यादा आहे, त्यामुळे आपण आता थांबूयात. तुम्ही वेळ दिलात आणि न्यूज 18 लोकमतच्या या शिक्षण परिषदेत सहभागी झालात. तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मंडळी, गेल्या काही वर्षांपासून MPSC आणि UPSC यासारख्या लोकसेवा आयोगाच्या किंवा ज्याला शासकीय नोकरीत तुम्हाला जायचं असेल तर त्या परीक्षांच्या बद्दलचा एक अवेअरनेस वाढतो आहे. पायोनियर अकॅडमीचे मंदार राऊळ सर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडनं आपण या MPSC UPSC सारख्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात तर त्यांना त्या देताना नेमक्या काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, तयारी कशी केली पाहिजे, कुठले प्रश्न तुम्ही जास्त लक्ष देऊन केलेत तर तुम्हाला अधिक मार्क मिळू शकतात, म्हणजे सोपी परीक्षा कशी जाईल आणि शिक्षक किती महत्त्वाचा आहे, कसा अभ्यास केला पाहिजे, अशा सगळ्या तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं आपण मंदार सरांच्याकडनं घेणार आहोत. सर, खूप खूप स्वागत आहे आपलं. थँक्यू सर. सर, पहिला प्रश्न असा आहे की गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांमध्ये या स्पर्धा परीक्षांच्या बद्दलचा अवेअरनेस तर वाढला आहे, पण काही वेळेला असं होतं की चला माझा मित्रही देतोय मीही MPSC देणार, किंवा माझा मित्रही देतोय मीही ठरवलं चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया, असं काही वेळेला विद्यार्थ्यांचं होतं. तर एका विशिष्ट टप्प्यानंतर MPSC आणि UPSCचं करिअर म्हणून आयुष्यातलं आणि एकूण आपल्या समाजरचनेतलं महत्त्व काय आहे? सर, बरीच मुलं डिसिजन घेतात MPSC किंवा UPSC करण्यासाठी. ते डिसिजन मागे बरेच फॅक्टर्स असू शकतात, पण ते करत असताना जी काही आपली जडणघडण होते ती एक अधिकारी म्हणून बनल्यानंतर आपल्याला कार्य करण्यासाठी ह्या क्षेत्रामध्ये खूप पुढे घेऊन जाते. त्याच्यामुळे हे क्षेत्र खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सर्वांगीण विकास जो म्हणतो, एक अधिकारी आपण म्हणतो की त्याचं मेन काम काय आहे तर डिसिजन घेणं. तर नुसतं इमोशनल राहून उपयोग नाही. जेव्हा 10 लाख लोकांच्या 5 लाख लोकांच्या लाईफची आपल्याला डिसिजन घ्यायची, तेव्हा आपल्याला ती डिसिजन प्रोफेशनली घ्यावीच लागेल, कारण आपली एक डिसिजन तेवढ्या लाख लोकांवर इम्पॅक्ट करणार आहे. बरोबर. मग ही जी जडणघडण, हा जो प्रवास आहे, 2 वर्ष कोणी तयारी करतोय, 4 वर्ष करतोय, तर MPSC आयोग किंवा UPSC आयोग ह्यांनी त्याची फ्रेमच अशी केली की त्याच्यामध्ये मुलांची जडणघडण होत जाते पूर्णपणे. आणि तो एक समाजात नागरिक म्हणूनच नाही तर एक चांगला ऑफिसर म्हणून जे काही त्याचं कार्य आहे देशसेवा करण्यासाठी, तो खूप चांगल्या प्रकारे तिथं पुढे येतो. सर, असं म्हटलं जातं की MPSC आणि UPSC याच्यामध्ये MPSCची परीक्षा त्या मानानं खूप सोपी आहे, पण UPSCची परीक्षा खूप अवघड आहे. तर असं खरंच आहे का? आणि UPSCच्या करता काही विशेष तयारी करायला लागते का? येस सर, UPSC आणि MPSC दोन्ही जर आपण कम्पेअर केलं तर डेफिनेटली UPSCचा आवाका हा खूप मोठा आहे MPSCपेक्षा. आता आपण अवघड कोणती एक्झाम आहे याच्याबद्दल जर तुमच्या प्रश्नाचं जर मी उत्तर दिलं तर सर, त्यावेळी ती एक्झाम प्रत्येक अवघड असते. म्हणजे आपण 10वीच्याकडे वळून बघितलं तर ती त्यावेळी टफ त्यावेळेला होतं. कठीण येस सर. आज आपण बघितलं तर आपल्याला टफ वाटत नाही. दोन्ही एक्झामची फंडामेंटल रिक्वायरमेंट्स सर डिफरंट आहे. MPSC थोडी फॅक्च्युअल गोष्टींकडे जातं, तर UPSC जी आहे तर पूर्ण डायमेन्शनचा विचार करते. म्हणजे एखाद्या याला काय काय डायमेन्शन्स असू शकतात, सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल, हे प्रत्येक फॅक्टला आपल्याला ॲनालायसिस करावं लागतं. कधी कधी कॅन्डिडेट त्याला मागं पडतो, म्हणून कदाचित UPSC ही एक टफ वाटते आपल्याला. आणि त्यामुळे असं एक सर्वसामान्य एक मत झालं आहे की MPSC ही UPSCपेक्षा सोपी आहे किंवा UPSC जास्त टफ आहे. माझ्या मते, माझं जर ओपिनियन विचारलं तर दोन्ही एक्झाम त्या ठिकाणी टफ आहेत सर, आणि दोघांची रिक्वायरमेंट वेगळी आहे. पण
टफ म्हणजे कोणीही ती एक्झाम पास करू शकतो. असं नाही आहे की त्याच्यासाठी खूप काही वेगळं पाहिजे. कोणताही सामान्य बुद्धिमत्तेचा व्यक्ती या एक्झाम क्लिअर पास करू करू शकतो सर. पण त्याच्यात आधी MPSC का आधी UPSC? मला जर विचारलं तर सर या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक स्टुडंटने शोधताना विद्यार्थ्यानुसार. त्याच्यानुसार चेंज होणार. म्हणजे कोणतीही गोष्टीची डिसिजन घेताना ती नेहमी लॉजिकली करावी असं माझं ओपिनियन आहे. तुम्ही 10वीत आहात आणि तुम्ही MPSCची तयारी करतायत, 12वीत आहात MPSCची तयारी करतायत, तर माझा सल्ला राहील त्याची तयारी तुम्ही UPSCची करावी. UPSCची केली तर ॲटोमॅटिक MPSCची तयारी होते सर. म्हणजे आपण एका ह्याच्यामध्ये 2 एक्झाम देऊ शकतो गरज पडल्यास. असं आहे का की MPSCची तयारी 10वीपासून सुरू करावी आणि UPSCची तयारी ग्रॅज्युएट झाल्यापासून सुरू करावी, असं काही आहे? तसं नाही आहे सर. बेसिक समजा आपण ठरवलं आहे मला IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे किंवा MPSC पोस्ट आपल्याला क्लिअर करायची, तर ज्या क्षणी तुम्ही ठरवाल त्या क्षणापासून तुम्ही अभ्यास करू शकता. काही विद्यार्थ्यांना UPSC MPSC ही एक्झामच सर ग्रॅज्युएशन नंतर आहे असं कळतं. म्हणजे वयाच्या 25व्या वर्षी 26व्या वर्षी सुद्धा कित्येक जणांना कळतं. काही जणांना 10वी 12वीत कळते. तर माझ्या मते आहे जेवढ्या लवकर कळेल तेवढं बेटर आहे आणि जेवढ्या लवकर आपण सुरू करू तेवढं बेटर आहे. आत्ता कित्येक मुलं ही 10वी 12वी नंतरच त्याची तयारी करतात आणि त्याचा सक्सेस रेशो खूप आहे. यावेळच्या रिझल्टमध्ये सुद्धा आपल्याला दिसतोय, त्याच्या पूर्वीच्या याच्यामध्ये पण दिसतोय की अगोदरपासून तयारी केलेल्या मुलांना एक सक्सेस रेशोकडे लवकर पोहोचू शकतात ती. पण विद्यार्थी काही वेळेला असे रिलॅक्स असतात की हां मी आता सुरुवात केली पण मला 3 अटेम्प्ट 4 अटेम्प्टची शक्यता आहे, त्याच्यामुळे तो पहिल्या वर्षी थोडासा रिलॅक्स असतो अभ्यास करण्यात, किंवा तो ठीक आहे रे आपण MPSC पण करू मग थोडासा वेळ UPSCला पण देऊ. तर यातला तोल कसा सांभाळायचा, याच्यातला बॅलन्स कसा सांभाळायचा आणि अटेम्प्ट्स देणं आणि त्यातून यश मिळवणं हे चांगलं का पहिल्या प्रयत्नात यश मिळवणं, म्हणजे त्याच्यातले काही फायदे आहेत तर ते मला असं वाटतं की तुम्ही सांगावेत. येस सर. माझं असं मत आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने सुरुवात केल्यानंतर पहिला अटेम्प्ट हेच एम ठेवलं पाहिजे. ते शक्य आहे. कित्येक विद्यार्थ्यांनी हे दाखवून दिलेलं आहे. आपण योग्य मार्गाने गेलो तर 101% ते आपण करू शकतो, आपण अचीव करू शकतो. काही जण त्याच्यामध्ये काय म्हणतात की पुढे मागे होतं की बघूया आपण देऊन किंवा करून बघूया, याच्यात फक्त आपला वेळ वाया जातो आणि त्याच्यामध्ये कधी 4 अटेम्प्ट संपलेत कधी 6 अटेम्प्ट संपलेत हे कळूनच लक्षात येत येत नाही, लक्षातच येत नाही. सो पहिला अटेम्प्ट हाच आपला शेवटचा अटेम्प्ट आहे. उदाहरणार्थ आत्ता UPSCची एक्झाम 5 जूनला झाली, तर मी मुलांना सांगतो की 5 जूनच्या पलीकडलं तुम्हाला नाही दिसलं पाहिजे. तुम्ही तेवढाच विचार करून ती एक्झाम दिली पाहिजे. समजा मेन्स आहे आपली, तर त्याच वेळचा तुम्ही विचार केला पाहिजे, त्याच्या पुढचं दिसलं नाही पाहिजे. तरच आपण या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. पुढचा अटेम्प्टचा विचार केला तर ती शक्यता पुढे पुढे कमी कमी होत जाते. 2 पर्याय असतात विद्यार्थ्यांच्या समोर, जसं म्हणजे 10वीची परीक्षा, कारण मी तर काही MPSC UPSC दिलेलं नाही त्यामुळे मला 10वी आणि ग्रॅज्युएशनपर्यंतच माहिती आहे. तर करिक्युलमच्या बद्दल अधिक फोकस करावा का दोन्ही परीक्षा अशा आहेत की करिक्युलमच्या इक्वली तुम्ही बाकीच्याही गोष्टींवर फोकस केला पाहिजे, याचा बॅलन्स साधणं किती महत्त्वाचं आहे आणि तो कसा साधला पाहिजे? येस सर. सो 10वी आणि 12वी नंतर जे विद्यार्थी सुरू करतायत त्यांना सर एक इनहेरंट ॲडव्हान्टेज आपण म्हणूया मिळतो. ते इतर कोणतंही काम न करता फक्त कॉलेज करत असतात आणि कॉलेजमध्ये आपण किती वेळ देतो सर तुम्हाला आपल्याला माहीत आहे. जवळपास 70 ते 80% वेळ आपल्याकडे असतोच. बरोबर. त्यावेळेस सर आपल्याला जॉबची चिंता नसते, इकॉनॉमीची चिंता नसते, उलटा आपण जास्त फोकसफुली त्यावेळी अभ्यास करू शकतो. तुमचा प्रश्न आहे की दोन्हीचा बॅलन्स कसा ठेवायचा. UPSCची तयारी केल्याने ॲटोमॅटिकली आपल्या ग्रॅज्युएशनला हेल्प होणारच आहे. कारण UPSCची ॲन्सर रायटिंग जी आहे ती जर आपल्या ग्रॅज्युएशनच्या याच्यामध्ये आली तर मला पूर्ण खात्री आहे की 10 ते 15% असेच आपले वाढणार आहेत. हे उदाहरणार्थ मी सांगू शकतो, उदाहरणांसह सांगू शकतो की आमची एक विद्यार्थिनी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला होती. तिनं UPSCची 2 वर्षापासून तयारी करत होती. इंजिनिअरिंगला तिला खूप उत्कृष्ट मार्क मिळाले. पेपर चालू असताना किंवा शेवटच्या दिवसापर्यंत ती UPSCची पण लेक्चर्स करत होती. सो याच्यावरून आपण सांगू शकतो की तुम्ही एक जर प्रॉपर टाइम टेबल असलं, प्रॉपर मार्गदर्शन असलं तर प्रॉपरली तुम्ही दोन्हीचा बॅलन्स साधू शकता. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला गरजेचं नाही की तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच अभ्यास सुरू केला पाहिजे. तुम्ही 12वीला असताना किंवा FYला असताना सुद्धा पॅरलली MPSC आणि UPSC दोन्हीचा अभ्यास करू शकतो सर. रॅदर ते करणं उत्कृष्ट होईल, कारण 3 वर्ष आपलं फिक्स शेड्यूल आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काही करणार नाही होत.
त्या 3 वर्षात जर आपण टप्प्याटप्प्याने याची तयारी करत गेलो तर 101% पहिल्या अटेम्प्टमध्ये किंवा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये आपल्याला सक्सेस मिळू शकते. मला असं विचारायचं आहे की फोकस करताना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये UPSCत जसे ऑप्शन्स असतात, म्हणजे रेव्हेन्यू सर्व्हिस आहे किंवा रेल्वे सर्व्हिस आहे, IAS, तर अशा पर्यायांचा विचार डोक्यात ठेवून अभ्यास करावा का तुम्हाला फक्त IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे असंच डोक्यात ठेवून अभ्यास करावा? सर पहिलं तर आपण फिक्स केलं पाहिजे की मला कोणत्या पोस्टसाठी हे करायचं आहे. ओके, ह्या एक्झाम अशा आहेत की विविध, म्हणजे आता UPSCत आपण बघू, विविध 24 पोस्टसाठी एकच एक्झाम होते. बरोबर. फक्त आपली रँक ठरवते आपल्याला काय हे आहे. हो. सो आपलं ठरलं आहे की मला IAS बनायचं आहे किंवा मला इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जायचं आहे किंवा मला रेव्हेन्यूमध्ये जायचं आहे. आपण त्यानुसार आपलं परसेप्शन जे आहे ते आपण मांडू शकतो आणि शेवटी एक प्रेफरन्स असतो. तो फक्त प्रेफरन्स द्यायचा असतो की मला IRS मध्ये जायचं आहे तर 1 द्यायचं आहे, IPS मध्ये जायचं आहे म्हणजे 2 जायचं आहे. ओव्हरऑल जर आपण बघितलं तर या सगळ्यांसाठी एक्झाम सेमच होते. एक्झाम एकच असते, वेगवेगळ्या एक्झाम नसतात. MPSC मध्ये पण सेमच गोष्ट आहे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत, हो. डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, एक्झाम एकच आहे. फक्त तुम्हाला त्याचा फक्त प्रेफरन्स आपल्याला फक्त सर मांडावा लागतो. पण मग म्हणजे मला असं वाटतं की इतक्या फोकस तुम्ही गोष्टी सांगताय, तर विद्यार्थ्यांनी हा प्रेफरन्स कसा निवडावा? म्हणजे त्याच्यात आपली आवड हा विषय ठेवून आपला प्रेफरन्स निवडावा का त्याच्यात तुम्हाला काम करण्याची संधी ही गोष्ट डोक्यात ठेवून प्रेफरन्स निवडावा का अभ्यास करूयात, आपल्याला जे मिळेल ते आपलं? सर बरीचशी मुलं हा पहिला प्रेफरन्स ठरवून करतात आणि ते ठरवून करणंच, कारण ते आपल्या लायकिंगनुसार असलं पाहिजे. काही लोकांना सर वर्दी आवडते, मग ते IPS किंवा DYSP असं चॉईस करतात UPSC MPSC मध्ये. काही लोकांना हे नेहमी दुसऱ्या कंट्रीशी काय कनेक्शन आहेत, इंटरनॅशनल रिलेशन्स आपण जे म्हणतो ते आवडतात. मग त्यांनी IFSची चॉईस ठेवून, आता सर जी तुमची आवड निवड आहे रँकनुसार सर तुमची पोस्ट पण बदलणार आहे. मग पहिलंच तुम्ही ठरवलं. तुम्हाला विचारलं याच्याच करता की एक टार्गेट फक्त डेडलाईन क्रॉस करणं एवढंच ठेवावं का तुमचं विशिष्ट टार्गेटच सुरुवातीपासून असलं सर पाहिजे? विशिष्ट टार्गेट ठेवूनच आपण अभ्यास केला पाहिजे आणि टॉप रँकमध्ये येण्याचाच आपण हे ठेवला पाहिजे. म्हणजे सर आपल्याकडे सगळे प्रेफरन्स आहेत, आपल्याला पाहिजे ते आपण त्यातनं चॉईस करू शकतो. सो हा विद्यार्थ्यांनी नेहमी हे ठेवला पाहिजे की हायेस्ट पोस्ट आपल्याला कशी मिळेल, हायेस्ट रँक कशी येईल. विद्यार्थ्यांनी या क्षेत्राचा निर्णय करताना कुठल्या एक प्रमुख 5 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना मला असं वाटतं की तुम्ही त्याचंही विद्यार्थ्यांच्या मनातली क्लॅरिटी असली पाहिजे की मी काय मला करायचं आहे आणि म्हणून मी या क्षेत्रात येतो. या क्षेत्रात येताना सगळ्यात पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे विद्यार्थ्यांनी की मला सर्व्हिसेसमध्ये जाऊन काय करायचं आहे, की आपल्याला देशसेवा करायची. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की मला व्हायचं आहे ह्या इमोशन्स झाल्या. मी कसा होईन, दॅट इज कॉल्ड प्रोफेशनॅलिझम. विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिलं प्रोफेशनल झालं पाहिजे, हा दुसरा मुद्दा आहे. म्हणजे आपण म्हणतो स्वप्न तेव्हाच खरी होतील जेव्हा तुम्ही डोळे उघडाल. तर डोळे उघडणं म्हणजे रियालिटीमध्ये येणं. तर दुसरा मुद्दा आहे की तुम्ही प्रोफेशनल झालं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे की आता मला काय केलं पाहिजे म्हणजे मी सिलेक्ट होईन. हे करताना सिलेबस बघितला पाहिजे, गेल्या 10 वर्षातले क्वेश्चन्स कसे आलेत, आयोगाची गरज काय आहे यानुसार फोकस केलं पाहिजे. चौथा मुद्दा आहे, हे आपलं ठरलं की आपल्याला या मार्गाने जायचं आहे तर त्याच्याकडे सातत्यपूर्ण अभ्यास केला पाहिजे. आम्ही अशी बरीच स्टुडंट बघितलेली आहेत, प्रचंड हुशार आहेत पण सातत्याला कमी पडलेत. ही एक्झाम ही पेशन्सची आहे. जोपर्यंत आपण त्याच्यासाठी तयार होत नाही, तशी उत्तरे येत नाही, तोपर्यंत आयोग आपल्याला सिलेक्ट करणार नाही. कारण सिंपल आहे सर, जो 5 ते 10 लाख लोकांच्या लाईफचे डिसिजन घेणार आहे तो असाच कोणीही रस्त्यावरचा व्यक्ती तिथं जाऊन उपयोग नाही आपल्याला. तो तसा बनावा लागतो, अशाच त्या एक्झामचं स्वरूप आहे. मग पेशन्स हा चौथा मुद्दा आहे आणि सातत्य या गोष्टी आपण ठेवल्या आणि हार मानायची नाही, जिद्दीने आपण सातत्याने करत राहायचं, नक्की आपल्याला याच्यामध्ये यश मिळून जाईल. काही वेळेला परीक्षेत म्हणजे तुमच्यासारखे शिक्षक मार्गदर्शन करतात विद्यार्थ्यांना, ते असं म्हणतात की तुम्ही स्मार्ट वर्क करा. म्हणजे आपण ऑफिसच्याही वेगवेगळ्या कामात बघतो की तुम्ही स्मार्ट वर्क केलं पाहिजे, जमाना बदलला आहे. पण काही वेळेला हार्डवर्कसुद्धा तेवढंच आवश्यक असतं. विद्यार्थ्यांना तुम्ही शेवटी काय सांगाल? हार्डवर्क त्याने यश मिळणार का स्मार्ट वर्क त्याने यश मिळणार, का दोन्हीचा बॅलन्स आवश्यक आहे?
सर दोन्हीचा बॅलन्स इथं आवश्यक आहे. पण आणि का आणि कसा? येस, दोन्हीचा बॅलन्स इथं आवश्यक आहे. पण स्मार्ट वर्क कसं करावं हे कळण्यासाठी पहिलं हार्डवर्क करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे एखादं पुस्तक मी 10 वेळा वाचेन तेव्हाच मला कळेल की त्यातले कोणते मुद्दे मी स्मार्टली उचलले पाहिजेत. सो या ज्या परीक्षा आहेत याच्यासाठी सगळ्यात पहिलं हे हार्डवर्क पाहिजे. म्हणजे ती जी बेसिक बुक आहेत ती वाचलीच पाहिजेत आपल्याला. तिथं आपण स्मार्ट वर्क करू शकत नाही. ॲन्सर्स कशी लिहावी किंवा अदर गोष्टी कोणत्या कराव्यात, किती फास्ट कराव्यात, याच्याकडे तुम्ही स्मार्ट वर्क करू शकता. पहिल्या 1-2 वर्षानंतर हळूहळू आपण स्मार्ट वर्ककडे जातो. पहिल्या 1 वर्षानंतर किंवा 6 महिन्याच्या अभ्यासानंतर विद्यार्थ्यांनी याचा प्रॉपर बॅलन्स ठेवला पाहिजे. नुसतं हार्डवर्क पण उपयोगाचं नाही. हार्डवर्क करता करता आपल्याला स्मार्ट वर्ककडे टप्प्याटप्प्याने जायचं आहे. पण या दोन्हीचा मेळ अत्यंत आवश्यक आहे या एक्झाममध्ये. म्हणजे सुरुवात करताना अभ्यासाला हार्डवर्कने सुरुवात केली पाहिजे, पण जसे जसे तुम्ही पुढे जाल तसं तसं स्मार्टली अभ्यास तुम्ही केलात तर तुम्हाला यश हे पहिल्या प्रयत्नात मिळू शकतं. बरोबर आहे सर. निश्चित. म्हणजेच अभ्यास सुरुवात करताना सुद्धा तो कसा करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, इथं स्मार्टवर्क आवश्यक आहेच आपल्याला. दोन्हीचा एक बॅलन्स ठेवून आपल्याला सातत्यपूर्ण वेने न थकता मार्गक्रमण करत गेलंच पाहिजे या परीक्षा. अगदी शेवटचा प्रश्न एका वेळी, खरंच पहिल्या अटेम्प्टमध्ये MPSC UPSC होणं शक्य आहे का? शक्य आहे सर. पहिल्या अटेम्प्टमध्ये जर आपण एक पूर्णपणे प्लॅनिंगने गेलो, एक प्रॉपर स्ट्रॅटेजी असते आपल्याकडे, ओके, आणि सातत्य ठेवलं, आता जसं तुम्ही म्हणाला स्मार्ट आणि हार्डवर्क याचं कॉम्बिनेशन असलं, विद्यार्थ्याकडे तेच गुण पहिल्यापासून असले, काही जणांकडे सर इनहरंट हे गुण असतात, काही जण सातत्य ठेवून 1-2 वर्षात हे गुण अचीव करतात. कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे सर. सो हे गुण अचीव करतात. तर असे गुण अचीव करत एक एरर काढत पहिल्या अटेम्प्टमध्ये हे आपण शक्य करून दाखवू शकतो सर. तेव्हा मंडळी हे शक्य आहे. काही वेळेला अगदी ट्रॅडिशनली विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही असं वाटतं की खरंच MPSC UPSC करणं आणि ते पहिल्या अटेम्प्टमध्ये पास करणं शक्य आहे का? पण मंदार सरांचा असा विश्वास आहे की हे खरंच तुम्ही हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क याचा बॅलन्स साधलात तर तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये MPSC होता येतं आणि UPSC होता येतं. सर, तुम्ही येऊन या शिक्षण परिषदेत विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.